गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। नित्य नाम जपे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। आपल्या सगळ्यांना नाम जपाचा महिमा माहिती आहे, त्यामुळे आपण सदा सर्वदा श्री गजानन महाराजांचं अखंड नामस्मरण करावं, अखंड चिंतन करावं। हे आपण नेहमी करता ऐकतो की नामजप करावा, परंतु मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की नामजप कसा करावा, नामजपाला कधीपासून सुरुवात करावी, किंवा ज्यांनी अखंड नामस्मरण केलं आहे श्री गजानन महाराजांचं त्यांना काही अनुभव येत नाही। मग असं का होते? महाराजांची खूप सेवा केली, भक्ती केली, परंतु काही अनुभव येत नाही किंवा जे काही अडचणी आहेत त्या दूर होत नाही। मग अशा वेळी काय करावं? नामजप ची सुरुवात कशी करावी? नामजप करताना मन एकाग्र होत नाही, स्थिर होत नाही, तर मग यावरचा उपाय काय आहे? या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नाम सांगितलं आहे। आपण कलियुगामध्ये राहतो, तर भगवंतालाही माहीत होतं की कलियुगामधल्या जीवांना म्हणजे मानवांना काम आहेत, म्हणजे घरही सांभाळायचं आहे, संसार सांभाळायचा आहे, मुलांचं देखील करायचं आहे, जबाबदाऱ्या सांभाळायचं आहे, ऑफिसमध्ये देखील जायचं आहे। मग यामुळे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नाम सांगितलं आहे। म्हणजे नामाचा महिमा जेवढा सांगितला आहे त्यापेक्षाही नाम हे खूप जास्त श्रेष्ठ आहे। भगवंतापेक्षाही भगवंताचं नाम हे श्रेष्ठ आहे। हे नाम आधार आहे, त्यामुळे सतत नामजप करावा। तर अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की नामजपाची सुरुवात कशी करावी? तर नामजप हे तुम्ही हळूहळूच करायला सुरुवात करा। म्हणजे कुणीतरी आपण ऐकतो की याने एवढं नामस्मरण केलं, तेवढं नामस्मरण केलं, म्हणून आपण नामजप खूप जास्त करायला सुरुवात करायची नाही। आपण अगोदर हळूहळू नामजप करायला सुरुवात करायची। म्हणजे तुम्ही जर का यामध्ये देखील दोन पद्धती आहेत। तुम्ही जर का गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्राचे जे नियम असतात किंवा तुमच्या गुरु आज्ञेने जे तुम्हाला नियम सांगितले आहेत ते तुम्ही करा। आणि गुरुमंत्र हा पवित्र होऊनच आपल्याला जपायचा असतो, माळेवरती जपायचा असतो, देवघरामध्ये देवघराच्या समोर बसून शांततेनेच आपल्याला गुरुमंत्राचा जप हा करायचा असतो। परंतु ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला नाही त्यांनी चालता बोलता उठता बसता तुम्ही नामजप करू शकता। म्हणजे माळीवरती नामजप करणं हे सर्वश्रेष्ठ आहे, परंतु माळीवरती तुम्हाला नामजप करायचा नसेल तर तुम्ही चालता बोलता नामजप करा, किंवा काउंटर बाजारामध्ये मिळतात, मार्केटमध्ये छोटे छोटे देखील काउंटर मिळतात, ते काउंटर आणून तुम्ही काउंटरवरती देखील तुम्ही नामजप करू शकता। झोपायच्या अगोदर तुम्ही नामजप करू शकता, किंवा मग सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर तुम्ही नामजप करू शकता। पवित्र शुद्ध स्थितीमध्ये नामजप करण्याचा प्रयत्न करा। परंतु जर का समजा तुम्ही गुरुमंत्र घेतला नसेल, म्हणजे मंत्र हा पवित्र शुद्ध स्थितीमध्येच करायचा असतो। आंघोळ केल्याच्या नंतर, स्नान केल्याच्या नंतर शुचिर्भूत होऊनच आपल्याला गुरुमंत्राचा जप हा करायचा असतो। की गुरूंनी जे नियम दिले आहेत त्या नियमांचं पालन करूनच मंत्र, जो गुरु दीक्षित मंत्र आहे त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा असतो। परंतु नामजप जर का आपल्याला करायचं असेल तर चालता बोलता उठता बसता माळीवरती किंवा माळीवरती न घेता देखील आपण नामजप हा करू शकतो। सुरुवातीला तुम्ही नामजप करताना 21 नामांपासून सुरुवात करा, किंवा मग 108 मंत्रांचा तुम्ही नामजप करा। म्हणजे 5 माळी घ्यायच्या, 11 माळी घ्यायच्या, 21 माळी घ्यायच्या असं न करता हळूहळू तुम्ही नामजपाला सुरुवात करा। एकदा का नामजपामध्ये रुची निर्माण झाली, त्या नामाची गोडी निर्माण झाली की मन देखील एकाग्र होते आणि मन शांत व्हायला देखील सुरुवात होते। म्हणजे जसा आपण नामजप वाढू तसं आपलं अंतरंग शुद्ध व्हायला सुरुवात होते, आपल्या मनामध्ये पवित्रता यायला सुरुवात होते, आपलं मन स्वच्छ व्हायला सुरुवात होते, आणि मग त्या नामामध्ये आपल्याला रुची निर्माण होते, गोडी निर्माण होते। मग हळूहळू आपण आपला नामजप वाढू शकतो। नामजप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नामजप हा म्हणजे मन एकाग्र होईल अशा स्थितीमध्ये बसूनच नामजप करायचा आहे। म्हणजे आजूबाजूला खूप डिस्टर्बन्स आहे अशा परिस्थितीमध्ये नामजप करू नका। थोडंसं तुमचं जे काही काम आवरल्याच्या नंतर, जे काही तुमची जे दिनचर्या आहे ती झाल्याच्या नंतर मग हळूहळू तुम्ही नामजप करा। किंवा मग चालता बोलता जर का तुम्ही नामजप करत असाल तर मग तुम्ही एक मनाशी नियम ठरवून घ्या की मी स्वयंपाक करत आहे त्यावेळी मला नामजप माझा कंटिन्यू करायचा आहे। मध्ये कुणी काही बोललं मग त्याला बोलायचं, परत तुम्ही तुमचा नामजप करायचा। किंवा मग तुम्ही झाडून घेताय, फरशी पुसताय, किंवा काही अन्य काम करताय, तुम्ही भांडे वॉश करताय किंवा कपडे वॉश करताय, मग अशा वेळी देखील तुम्ही तुमचा नामजप कंटिन्यू करू शकता। म्हणजे मग मध्ये कुणी बोललं तरीसुद्धा त्याला उत्तर तर आपल्याला द्यावंच लागणार आहे, आणि परत कंटिन्यू आपला नामजप हा करायचा आहे। अशा पद्धतीने देखील नामजप हा करू शकता। जपामध्ये जर का आपल्याला रुची गोडी निर्माण करायची असेल तर अजून एक साधी सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगते। जेव्हाही आपल्याला फोन कॉल येतो, आपण रिसीव्ह करतो, त्यानंतर आपण जय गजानन म्हणायची सवय लावायला हवी। जय गजानन माऊली, किती सुंदर छान वाटते, समोरचाही त्या निमित्ताने जय गजानन म्हणेन। आपण अशी जर का सवय स्वतःमध्ये लावून घेतली, असं कधी कधी होऊ शकते की कुणी टिंगलटावाळी करू शकते की खूप मोठी भक्त आहे, जय गजानन म्हणते, किंवा खूप मोठा हा भक्त आहे, जय गजानन म्हणायला सुरुवात करते, किंवा आपण रस्त्याने जात असताना कोणी असं म्हणू शकते की बघा बघा श्री गजानन महाराजांचे भक्त येत आहेत। तर याबद्दल पण वाईट न मानून घेता आपल्याला
आपल्याला श्री गजानन महाराजांच्या भक्ताचं संबोधन मिळालेलं आहे. आपण श्री गजानन महाराजांच्या भक्तामध्ये येतो याबद्दल आपण आनंद व्यक्त करायला हवा आणि हळूहळू ही सवय इतरांना देखील होऊन जाईल की जेव्हाही आपण फोन कॉल रिसीव्ह करू आपणही जय गजानन म्हटल्याच्या नंतर तिकडूनही जय गजाननचा आपल्याला रिप्लाय येईल. आणि त्यानंतर आपल्या घरातले जे मुलं असतात सकाळी आपण त्यांना गुड मॉर्निंग न म्हणता आपण जय गजानन म्हणायची जर का त्यांना सवय लागली तर मुलांना देखील तशी सवय लागेल. म्हणजे किती छान वाटेल की पूर्ण परिवार मिळून श्री गजानन महाराजांची आपण भक्ती करत आहोत. आणि हेच खरं आपल्या जीवनाचं सार आहे. आपण जेव्हाही श्री गजानन महाराजांची भक्ती करतो नामस्मरण करतो तिथे त्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही. लक्ष्मीची कमतरता पडत नाही. लक्ष्मी फक्त पैशाच्या स्वरूपामध्येच नसते. लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असते. लक्ष्मीची कमतरता पडत नाही. धनधान्याची कमतरता पडत नाही. ज्या घरामध्ये श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा केली जाते त्या घरातली मुलं देखील सुसंस्कारी होतात. नवरा बायकोमध्ये वाद होत नाही. म्हणजे सगळं काही आहे ते बॅलन्समध्ये चालते. त्यामुळेच आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करावी, उपासना करावी, श्री गजानन महाराजांचा नामजप करावा. आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न असतो की खूप नामजप केला श्री गजानन महाराजांचा किंवा अन्य कुठल्याही देवतांचा नामजप केला परंतु काही अनुभव येत नाही किंवा जी इच्छा आहे ती इच्छापूर्ती होत नाही. अर्थात आपण सांसारिक मनुष्य आहेत. आपण भगवंताला आपली इच्छा बोलून दाखवत असतो, महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवत असतो परंतु काही अनुभव येत नाही. तर असं का होते? म्हणजे सगळ्यांच्या सोबत असं होते असं नाही परंतु काही जणांच्या सोबत असं होते. काही जणांच्या सोबत महाराजांना इच्छा बोलून दाखवली, इकडे इच्छा बोलून आपण दाखवली आणि इकडे आपण इच्छा बोलून दाखवली, आपल्या मनामध्ये यायला सुरुवात झाली की आपली इच्छापूर्ती झाली आहे. म्हणजे तिकडे इच्छा पूर्ण व्हायच्या आताच आपल्या मनामध्ये येते की आपली इच्छा पूर्ण झाली आहे आणि तिकडे खरोखर इच्छापूर्ती ही होते. तर असा देखील अनेकांचा अनुभव असतो. परंतु अनेकांचा अनुभव असा देखील असतो की खूप नामजप केला, श्री गजानन महाराजांची खूप सेवा केली, भक्ती केली परंतु काही अनुभव येत नाही. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील केलं परंतु काही अनुभव येत नाही. तर असं का होते? तर असं यासाठीच होते की जे आपण नामजप करत आहोत आपलं जे गोडाऊन आहे ते अगोदर जाळायला सुरुवात होते. गोडाऊन जाळायला सुरुवात होते म्हणजेच काय? म्हणजे आपल्या प्रारब्धाचे जे काही संचित आहे, जे काही पापकर्म आपल्याकडून झालेले आहेत ते अगोदर जळायला सुरुवात होतात आणि त्यानंतर नाम जे आहे त्याचा प्रभाव आपल्याला दाखवत असते. त्यामुळे नामजपाची कास कधीही सोडू नका. तुमच्या जीवनामध्ये कसल्याही अडचणी असो, दुःख असो, संकट असो ते दूर जरी नाही झाले तरीसुद्धा नामजप करायचं तुम्ही कधीही सोडू नका. चालता बोलता उठता बसता तुम्ही नामजप करा. एवढं नामजप करण्याचा प्रयत्न करा की जे काही संचित प्रारब्ध आहेत ते लवकरात लवकर जळतील आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन सूर्य उगवेल आणि आपल्या जीवन हे वेगळ्या पद्धतीने बदलेल. असाच प्रयत्न करा. जेवढा जास्त तुमच्याकडून शक्य होईल तेवढा जास्त नामजप करा. आता आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर कामं असतात त्यामुळे आपण एवढं बसून एका ठिकाणी नामजप करू शकत नाही. म्हणजे जसे आता साधू संत आहेत, महात्मे पुरुष आहेत, त्यांना तेवढंच एक असते की त्यांचं नामजप करायचं आहे, त्यांना दिवसभर भगवंताची सेवा करायची आहे. परंतु आपण प्रपंचामध्ये आहोत तर आपल्याला हा सगळा गाडा ओढत असताना आपण एवढा वेळ देऊ शकत नाही, आपण बसू शकत नाही. मग तुम्ही शक्य तेवढं चालता बोलता उठता बसता नामजप करण्याचा प्रयत्न करा. झोपायच्या अगोदर तुम्ही नामजप करायचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचाल त्यानंतर तुम्ही 108 वेळेस श्री गजानन महाराजांचा मंत्राचा नामजप करण्याचा प्रयत्न करा किंवा कुठल्याही इष्टदेवतांचा तुम्ही नामजप करत असाल त्यांचा तुम्ही नामजप करा. गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल गुरुमंत्राचा तुम्ही नामजप करा. सगळ्यात साधं सिंपल रामकृष्ण हरी या मंत्राचा तुम्ही नामजप करा. नामजपामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नामजप केल्यामुळे जे काही आपल्या जीवनातले जे काही कष्ट आहेत, जे काही आपले भोग आहेत ते सगळे नष्ट होऊन, प्रारब्ध नष्ट होऊन एक अलौकिक परमानंदाची सुखाची प्राप्ती नाम आपल्याला करून देऊ शकते. त्यामुळे नामजपाची कधीही कास तुम्ही सोडू नका. एक सुंदर छान ओवी आहे, नित्य नाम जपे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. म्हणजे जो नित्य नाम जपतो तो प्राणी दुर्लभच असतो. असा प्राणी सापडत नाही. म्हणजे असा मनुष्य सापडणे हा कठीणच आहे परंतु लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ राहतात. त्यामुळे सतत नामजप करावा. नामजपाची कास कधीही सोडू नका.